भैया, आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, खूप मोठं तगडं आव्हान तुमच्या समोर आहे, कसं बघताय? तगडं वगैरे काय नाही आमच्यासाठी. महाविकास आघाडीचा एकदम सगळे एकजुटीने सर्व घटक पक्षात एकजुटीने कामाला लागलेलो होतो आम्ही, त्यामुळे आम्हाला एवढं काय असं विशेष वाटत नाही. काय एकजुटीनं कामाला लागले असं सांगताय? दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे कळमचे उपनगराध्यक्ष होते त्यांनी अर्ज दाखल केले, त्यांचं कसं नाही तसे दुसऱ्या पुढच्या पक्षात पण भरपूर तशा फूट पडलेले आहेत. त्याच्यापेक्षा ही आमची काय खूप छोटी फूट आहे, एक दिवसामध्ये निघून जाईल. भाजपच्या फुटीचा फायदा होईल आपल्याला? 100% होईल. काय विजन घेऊन जाता भैया तुम्ही? तुमचं संख्याबळ कागदावर कमी दिसतंय, कसं जुळवणार आहेत सगळं? जुळवाजुळव चालू आहे. अजून 18 दिवसाचा वेळ आहे, त्याच्यामध्ये भैया काय विजन घेऊन जाता तुम्ही मतदारसंघामध्ये? लोकांचा, विद्यार्थ्यांचा विकास, शेतकऱ्यांचा विकास ही विजन आहे आमच्या पुढं. ओके, ठीक आहे, थँक्यू.